नवीन दोन आपल्या पहिल्या वर्गामध्ये प्रवेश घेतलेले दोन विद्यार्थी आहेत. तुझं नाव सांग बेटा. पराग. तुझं नाव सार्थक. या दोघांच्या मागे बॉटल ठेवलेली आहे. पराग आहे ते शेवटूपासून सुरुवात करणार आहे आणि सार्थक आहे ते पहिलेपासून सुरुवात करणार आहे. यामध्ये कोण जिंकतं आणि कोण हारतं हे आपण पाहणार आहे. पराग कुठून सुरुवात करणार आहे? पराग इथून सुरुवात करणार आहे आणि सार्थक तिथून सुरुवात करणार आहे. तिथं त्या गोलामध्ये बॉटल नेऊन ठेवायची आहे आणि तुम्ही जे पाहणारे विद्यार्थी आहे कोण जिंकलं आणि का बरं जिंकलं हे तुम्ही मला सांगणार आहे. निरीक्षण करायचं आहे. काय कोणी चिटिंग करणार नाही हे सुद्धा तुम्हाला पाहायचं आहे. जा सार्थक तू तिथं हो. तिथून तू एकच बॉटल ठेवायची. स्टार्ट म्हटलं का स्टार्ट करायचं काय. 1 2 3 स्टार्ट. टाळ्या त्यांच्यासाठी. धाव पराग धाव. सार्थक धाव. सांडू दे. उचल 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 पटकन पटकन उचल. हा ठेव 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 जा. घे पटकन. कोण जिंकला? सार्थक जिंकला. म्हणजे सार्थक ना सोप्यापासून सुरुवात केली होती कठीणाकडे गेला. बरोबर आहे. आणि परागची मध्येच बॉटल सांडली म्हणून परागला थोडंसं डिस्टर्ब झालं. मग सार्थक का जिंकला असन रे? हा गोल्याजवळून त्यांनी सुरुवात केली म्हणजेच त्याने सोप्याकडून कठीणाकडे गेला. याची पण सुरुवात छान होती. परागची पण सुरुवात छान होती. पण परागचं काय झालं मध्ये बॉटल सांडल्यामुळं त्याला व्यत्यय आला म्हणून पराग जिंकू शकला नाही. चला सार्थकसाठी क्लॅप करा. यातून आपल्याला निष्कर्ष असा येतो की कोणतंही काम करताना काय केलं पाहिजे? मन लावून केलं पाहिजे. अडचण आली तरीही त्याच्यावर आपल्याला मात करता आली पाहिजे. परागनं जर विचार केला असता तर पटकन ते सांडलं तर सांडलं पाणी म्हणून ती समोर नेऊन ठेवू शकला असता. बरोबर ना. पण पराग तिथं उभं राहिल्यामुळं परागला अडचण आली. सार्थक जिंकला. सार्थकला शाबास शाबासकी द्या. शाबाश शाबाश. व्हेरी गुड. दोघं